मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव होता गुजराती व्यापाऱ्यांचा। मुंबई वेगळी करण्याचा डाव मुंबई महाराष्ट्राला देऊ नका वल्लभभाई पटेल यांनी पहिल्यांदा सांगितलेलं होतं असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। तसंच मोरारजी देसाई यांनी लोकांना ठार मारलं होतं असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। काल मीरा रोडमध्ये राज ठाकरे आलेले होते आणि त्यावेळेला जाहीर सभेत त्यांनी हे विधान केलेलं आहे। मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव होता असं राज ठाकरे यांनी टीका करताना म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर गुजराती व्यापाऱ्यांचा मुंबई वेगळी करण्याचा डाव असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचा जो लढा होता इतका प्रचंड मोठा लढा, ते मुंबई महाराष्ट्रापासून बाजूला करण्याचा डाव होता। तो कोणाचा होता? काही गुजराती व्यापाऱ्यांचा होता आणि काही गुजराती नेत्यांचा होता। मी एकदा पुस्तक वाचत असताना, आचार्य आस्तांचं पुस्तक वाचत असताना मला धक्का बसला की मुंबई महाराष्ट्राला मिळू नये याच्यासाठीचं पहिलं जे बोललं गेलं ते कोणाकडनं बोललं गेलं? वल्लभभाई पटेलांनी सांगितलं की मुंबई महाराष्ट्राला देऊ नका म्हणून। वल्लभभाई पटेलांनी, ज्यांना आजपर्यंत आम्ही लोह पुरुष म्हणून मानत आलो, या देशाचे गृहमंत्री, आम्ही त्याच्याकडे आदराने आजपर्यंत पाहत आलो, तुम्ही महाराष्ट्राला विरोध केलात। ज्या ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये आंदोलन झाली त्या त्यावेळेला हे मोरारजी देसाई गोळीबार करून लोकांनी ठार मारले होते, मराठी माणसाला ठार मारले होते इथे महाराष्ट्रात। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। हे सहज नाही होते सगळ्या गोष्टी। देवेंद्रजींनी कोणत्या तरी मुलाखतीत किंवा एखाद्या सभेमध्ये हे पहिल्यांदाच सांगितलं होतं की जशा जशा निवडणुका येतील तसा काही नेते याच संदर्भात मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी केली जाईल वगैरे असा आरोप हे नक्की करणार आहेत। पण मला असं वाटलं होतं की हा आरोप किंवा हे सगळं म्हणण्याचं काम जे आहे ते कदाचित उद्धवजी करतील, पण उद्धवजींनी केलं नाही। तर मला कालच आता कालच्या सभेमध्ये राजसाहेबांनी केलं। खरं तर हे होणार आहे, हे करणार आहेत, कोणीतरी करणार आहेत। कदाचित देवेंद्रजींना हे पहिल्यांदाच कळलं होतं, तर मला वाटतं त्यामुळे ह्यात काही नवीन काही नाही, स्क्रिप्ट लिहिलेली आहे।